नमस्कार, मी श्रुती राहुल बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। सुरुवातीला महत्त्वाची घडामोड आहे। पालकमंत्री पदावरून महायुतीत रस्सीखेच होण्याची शक्यता आहे। एकनाथ शिंदे ठाण्याचं पालकमंत्रीपद स्वतःकडे घेणार की सरनाईक यांना देणार हा प्रश्न निर्माण झाला असतानाच ठाण्यात भाजपच्या गणेश नाईक यांचं नाव सुद्धा चर्चेत आहे। तर पुणे, रायगड आणि बीडमध्ये सुद्धा पालकमंत्री पदाच्या मुद्द्यावरून जोरदार रस्सीखेच आहे। ठाण्याचं पालकमंत्रीपद कुणाला? महायुतीत रस्सीखेच। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, प्रताप सरनाईक शिवसेना, गणेश नाईक भाजप। पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री कोण? उपमुख्यमंत्री अजित पवार की भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील? रायगडचे पालकमंत्री कोण? अदिती तटकरे राष्ट्रवादी, भरत गोगावले शिवसेना। बीडचा पालकमंत्री कोण? पंकजा मुंडे भाजप, धनंजय मुंडे राष्ट्रवादी। यवतमाळच्या पालकमंत्रीपदी कोण? संजय राठोड शिवसेना, अशोक उईके भाजप। जळगावचे पालकमंत्री कोण? गिरीश महाजन भाजप, संजय सावकारे भाजप, गुलाबराव पाटील शिवसेना। नाशिकचे पालकमंत्री कोण? दादा भुसे शिवसेना, नरहरी झिरवाळ राष्ट्रवादी, माणिकराव कोकाटे राष्ट्रवादी। संभाजीनगरच्या पालकमंत्रीपदी कोण? संजय शिरसाट शिवसेना, अतुल सावे भाजप। साताऱ्याच्या पालकमंत्रीपदी कोण? शंभूराज देसाई शिवसेना, शिवेंद्रराजे भोसले भाजप, जयकुमार गोरे भाजप, मकरंद पाटील राष्ट्रवादी। कोल्हापूरचे पालकमंत्री कोण? चंद्रकांत पाटील भाजप, हसन मुश्रीफ राष्ट्रवादी, प्रकाश आबिटकर शिवसेना। महायुती सरकारचं खाते वाटप झालं। आता मात्र पालकमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू झाली आहे। पालकमंत्री पदाचं वाटपही व्यवस्थित होईल असं मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले। कुठेही पालकमंत्री पदाबद्दल कुठलेही वाद तयार होणार नाही याची काळजी निश्चितपणे आम्ही घेऊ आणि यामधून आपल्याला उत्कृष्ट पद्धतीने पालकमंत्री पदाचे वाटप झालं दिसेल। महायुती सरकारमध्ये सुनियोजित वाटप होईल, प्रत्येकाला जिल्ह्याची जबाबदारी मिळेल असं मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलंय। 3 ठिकाणी मी पालकमंत्री होतो, व्यवस्थितपणे मी त्या ठिकाणी काम केलं। त्यामुळे मला असं वाटतं की पालकमंत्री बाबतीमध्ये प्रत्येकाला जिल्ह्याची जबाबदारी दिली जाईल आणि व्यवस्थितपणे आम्ही सगळ्यांनी ती पार पाडू। तर संभाजीनगरचा पालकमंत्री मीच असणार, पालकमंत्री पदाची चिंता नसल्याचं मंत्री संजय शिरसाट यांचं म्हणणं आहे। संभाजीनगरचा पालकमंत्री मीच असणार आहे, कारण त्याची चिंता नाही, हे पालकमंत्री मी राहणार आहे। पालकमंत्री पद मलाच मिळणार असल्याचं मंत्री भरत गोगावले म्हणाले। सांगून झालेलं आहे आणि ते होईल। काय सांगितले त्यांनी? पालकमंत्री पद पाहिजे आम्हाला, तुम्हाला मिळणार याबाबतची मिळणार। 2 दिवसात पालकमंत्री पदाची यादी जाहीर होऊ शकते असं शंभूराज देसाई यांनी म्हटलंय। तर आपल्या पसंतीचा जिल्हा पालकमंत्री पदासाठी मिळावा असं प्रत्येकाला वाटतं, अशी प्रतिक्रिया शंभूराज देसाई यांनी दिली आहे। प्रत्येकाला आग्रह असतो, प्रत्येकाची इच्छा असते। ज्याला त्याला वाटतं की आपल्या पसंतीचं खातं मिळावं, ज्याला त्याला वाटतं आपल्या पसंतीचा जिल्हा पालकमंत्री म्हणून मिळावा। पालकमंत्री पदाचं सुद्धा वाटप करताना हे तिन्ही नेते महायुतीतला बरोबर समतोल सगळा राखतील। थोडा धीर धरा, कदाचित 2 दिवसामध्ये आपल्याला ते खाते वाटप तुमचं पालकमंत्री पदाची सुद्धा यादी कळेल। दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मला मोठं खातं दिलं। राहुल गांधींचा परभणी दौरा नौटंकी अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे। राहुल गांधी उद्या परभणीत सकाळी 10:30 वाजता दिल्लीहून नांदेडला रवाना, दुपारी 1:15 वाजता नांदेडहून परभणीला रवाना, दुपारी 2:15 सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांची भेट, दुपारी 3 वाजता विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांची भेट, दुपारी 3:30 परभणीहून नांदेडला जाणार, संध्याकाळी 5:15 नांदेडहून दिल्लीला रवाना होणार। त्यांचा प्रोग्राम आलेला आहे, ते नांदेडला येणार आणि तिथून बाय रोड परभणीला जाणार अशा पद्धतीचा दौरा आलेला आहे। पण त्याच्यात आम्ही काही सुधारणा करायला पाहतोय। आता अजूनपर्यंत ते डिटेल दुसरा प्रोग्राम येईल असं आम्हाला वाटतं आहे, पण बघू। आता जो आलेला प्रोग्राम आहे ते उद्या परभणीला येतात आहेत आणि उद्या पीडितांच्या परिवारांना आणि तिथल्या लोकांशी ते संवाद साधणार आहे। राहुल गांधीचा उद्याचा दौरा म्हणजे नौटंकी आहे। खरं तर अशा नौटंक्या करू नये। समाजाला न्याय देण्याकरता जास्तीत जास्त विधायक काय कार्य केलं पाहिजे आणि अशा पद्धतीचे त्या ठिकाणी दौरे करून, अशा पद्धतीचे त्या ठिकाणी नौटंक्या करून काही महाराष्ट्राचं त्या ठिकाणी समाज हा त्यांना साथ देणार नाही। आम्ही सर्व मागासवर्गीय समाज, 18 पगड जाती, ओबीसी समाज
आणि त्या ठिकाणी बौद्ध समाज असेल, हा सर्व समाज एकत्र आहोत, गुन्हा गोविंदांना नांदतो आहे. पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे. राज्यातल्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचा ठपका कॅगच्या अहवालात ठेवण्यात आलाय. राज्यात केवळ 4.91% निधी खर्च केला जात असल्याचं कॅगच्या अहवालातून समोर आलं. हे सरकार जे आहे ना, यांच्यात मलाईसाठी भांडणं आहेत. राज्य लुटायचं कसं, ओरबडून घ्यायचं, ज्याच्या हातात मिळेल तोच घेऊन पळेल. आणि त्याच्यामुळे ही जी काही परिस्थिती आहे, त्या परिस्थितीवर किती बोललं तरी ते त्याला काही नाही. हे संवेदनहीन सरकार महायुतीचं आहे. आणि त्याच्यामुळे मंत्रिमंडळ असेल किंवा त्यांच्या वागण्यावरून असेल दिसेल आपल्याला की त्यांना कुठल्याही संवेदना नाही. लूट हीच त्यांचं एकमेव संवेदना आहेत. आणि त्याच्यामुळे या सरकारच्या पोटपुलीवर आणि त्यांच्या विस्ताराबद्दल बोलण्याचा काही अर्थ नाही. दरम्यान कॅगच्या रिपोर्टवर माहिती घेऊन बोलणार अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. हे निश्चितपणे सिरियस आहे, कारण तो कोरोनाचा काळ आहे आणि कोरोनाच्या काळामध्ये अशा प्रकारे जर औषधांच्या संदर्भात रक्कम अखर्चित असेल तर ती खरं म्हणजे योग्य बाब नाही आहे. तथापि अजून त्या अहवालाच्या डिटेलमध्ये मी गेलेलो नाही. त्यामुळे मी केवळ कॅबिनेटमध्ये त्याचं जेवढं ब्रीफिंग झालं तेवढंच मी ऐकलेलं आहे. मी अजून डिटेल त्याचा अभ्यास केलेला नाही. त्याच्यावर डिटेल मी अभ्यास केल्यानंतरच बोलेन.